लोकांच्या अधिकारावर घाला टाकून निवडणूक आयोगाला पूर्ण अधिकार देण्याचं जे पाप केलं, याचाच अर्थ महाराष्ट्र, हरियाणा या सगळ्या राज्यापासूनच नव्हे तर आतापर्यंत झालेल्या सगळ्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारचं दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून करण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे. माहिती लपवण्याचं कारण काय, त्याचं उत्तर निवडणूक आयोग का देत नाही, हे सगळे प्रश्न आहेत. आणि म्हणून निवडणूक आयोगाने 30 मेला जे पत्र प्रत्येक राज्याच्या निवडणूक आयोगाला दिलेलं आहे, त्या पद्धतीचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं. जनतेच्या मताच्या अधिकारावर जो डाका टाकण्याचं पाप नरेंद्र मोदीचं सरकार आणि भाजप जे करते आणि त्याला निवडणूक आयोग त्यांना साथ देते आहे, हे या सगळ्या प्रकरणातून स्पष्ट होते आहे. आणि म्हणून तुमच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत, कारण की ही मोमेंट आमची विरोधी पक्षाची आहे असं नाही आहे, ही मोमेंट ही लोकशाहीला वाचवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आपल्या मतानं सरकार बनवण्याचा अधिकार आहे. आणि सरकार बनवण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला असताना ज्या पद्धतीनं निवडणूक आयोग आणि नरेंद्र मोदीचं सरकार या लोकशाहीच्या व्यवस्थेवरच डाका टाकण्याचं काम करत असेल आणि पारदर्शकता संपवत असेल, ते प्रश्न जनतेपर्यंत पोहोचावे हाही या पत्रकार परिषदेचा मूळ उद्देश आमचा आहे. आम्ही माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही याचं चॅलेंज केलेलं आहे. आमचा विश्वास आहे न्यायव्यवस्थेवर, कारण की माननीय हरियाणा पंजाब हायकोर्टाने जो निर्णय दिलेला होता, त्या निर्णयाला 48 तासामध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारने निवडणूक आयोगाच्या पत्राच्या आधारावर रूल 93 बदलवलं 48 तासात. याचा अर्थ धार्मिक आला आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही माननीय सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे. माननीय सुप्रीम कोर्टावर आमचा विश्वास आहे की लोकशाही वाचवण्यामध्ये निश्चितपणे माननीय सुप्रीम कोर्ट, कारण की आमचा मुद्दा एकदम क्लिअर आहे की सरकार हे लपवण्याचा प्रयत्न का करते आहे, वस्तुस्थिती का नाही होऊ दे. नसेल गडबड तर सांगा, तसं दाखवा आम्हाला काय नेमकं आहे, कोणत्या बूथवर किती मतं झाली, किती लोक लाईनमध्ये होते, हे आम्हाला बघण्याचा अधिकार आहे. का सरकार लपवती आहे, हे सगळे प्रश्न त्याच्या माध्यमातून निर्माण झालेले हैं. हम लोग तो शुरुआत से कर रहे हैं. आपको याद होगा कि जिस दिन महाराष्ट्र के चुनाव के रिजल्ट आए, उसी दिन जब मैंने महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस का अध्यक्ष करके जब पत्रकार परिषद लिया, उसी दिन मैंने चुनाव आयोग को यही सवाल किया. आप लोगों ने पूछा था कि आपको ईवीएम मशीन के ऊपर डाउट है क्या, मैंने कहा नहीं है. मैंने कहा कि जो वोट 40 लाख बढ़े महाराष्ट्र में, और जो शाम के 5 बजे के बाद जो 76 लाख वोट बढ़े, वो कौन से बूथ पे हुए हैं, कितनी लाइन लगी है, उसके फुटेजेस हमको उपलब्ध करा दीजिए. यह हमने चुनाव आयोग को मांग की थी. ये मेरी पहली प्रेस कॉन्फ्रेंस थी, इसलिए हमें साथ नहीं दी. उसी दिन हमने सवाल किया था, क्यों चुनाव आयोग ये छुपा रहा है, क्यों 48 घंटे में रूल 93 बदला गया. ये सवाल चुनाव आयोग ने ये सवाल का जवाब देना चाहिए. नानाभाऊ, माझा एक प्रश्न आहे, महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे. रश्मी शुक्ला यांच्या विरोधात 500 कोटींचा तुम्ही जो दावा केला होता, तुम्हाला माहिती आहे की 31 मार्च 2022ला ॲडव्होकेट सतीश शुक्लेंना अटक झाली ईडी. त्याच्यानंतर तुम्ही गडकरींच्या विरोधात सुद्धा निवडणूक याचिका दाखल केली होती की त्यांनी उत्पन्न, संपत्ती याच्यासाठी सगळी खोटी माहिती दिलेली आहे. पण आतापर्यंत 3 वर्ष झाले उकेंना जामीन नाही आहे. 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्वतः जामिनासाठी म्हटलं आहे की विशेष कायदा जरी असला UAPA तरी जामीन नाकारता येत नाही. आज 3 वर्ष झाले आहे, उके अजून पण आतमध्ये आहे. तुमची ती भूमिका, तुम्ही आता म्हणाले की सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही जाणार. फडणवीसच्या विरोधात सुद्धा उकेंनी जी याचिका दाखल केली, सत्र न्यायालयाने मुख्यमंत्री फडणवीसांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले, परंतु उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती चांदूरकरनी सत्र न्यायालयाचा आदेश बदलवला आणि हे चुकीचा आदेश दिला असं म्हणतात. तुम्हाला न्यायालयाकडून कितपत तुम्हाला विश्वास आहे आणि उकेंविषयी बोला. बघा, सतीश उकेच्या प्रकरणामध्ये जे काही झालं, त्यावेळेचे पोलीस कमिशनर
आणि ज्या पद्धतीने ही सगळी घटना झाली ते सगळ्यांनाच कळते, सगळ्यांनाच माहिती आहे की कुठल्या आधारावर खोट्या केसेस लागून सतीश उकेला कसं अरेस्ट केलं गेलं, त्यांच्यावर खोटे आरोप लावून कसं काय केलं गेलं हे सगळं माहिती आहे. पण आता ही प्रक्रिया न्यायव्यवस्थेकडे असल्यामुळे आणि त्यांचा जो जामीनचा अर्ज का नाकारला जातो आहे या सगळ्या गोष्टीवर न्यायव्यवस्थेच्या प्रक्रियेत असल्यामुळे त्याच्यावर मला फार काही जास्त बोलता येत नाही. पण सतीश उकेवर अन्याय झालेला आहे आणि याच्याबद्दल योग्य वेळेवर या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही जाऊ आणि न्यायव्यवस्थेकडून सतीश उकेलाही न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा. फोन टॅपिंगचं प्रकरण आता तुम्ही बंद केलं का? नाही, आमचं चालू आहे. फोन टॅपिंगचं प्रकरण चालू आहे. रश्मी शुक्लाच्या विषयामध्ये जेव्हा जेव्हा मला संधी मिळतं तेव्हा तेव्हा रश्मी शुक्लाचा विषय आम्ही मांडतो. तिला कशासाठी 2 वर्षाचं एक्सटेन्शन दिलं, त्यांची तब्येत खराब असताना का दिलं, हे सगळे प्रश्न आमच्या समोर राहतात आणि त्याच्यामुळे सरकार 5वी बहुमतामध्ये आलेलं आहे आणि सरकारला जो माज आलेला आहे तो माज आपण सगळे महाराष्ट्राची जनता पाहते. तुम्ही जे आता जे सांगितलं पण याच्यात तुम्ही फक्त पोटामध्येच अवलंबून राहणार की तुम्ही पुढे प्रोटेस्ट पण करणार आहात? मी तेच सांगत आहे. मी मगाशी बोलताना सांगितलं की या प्रेस कॉन्फरन्सचा माझा उद्देशच मी आपल्याला सांगितलं की ही जनजनापर्यंत पोचलं पाहिजे. हे काही लोकशाहीची मतदान ही प्रक्रिया पुरतं नाही, हे लोकशाहीचं भिस्त म्हणजे पाया या आमच्या मतदानाच्या रूपानं तयार होतं आणि हाच पाया खचवण्याचं काम केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार आणि निवडणूक आयोग मिळून करते आहे हे आमच्या निदर्शनास आलेलं आहे. आणि त्यामुळे सातत्यानं लोकशाहीच्या मार्गाने जनआंदोलन करायची वेळ आली तर जनआंदोलनही आम्ही करणार आहोत, त्याची पण आमची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पण एक जनजागृती, जसं आमच्या भावाने विचारलं की आप अभी 7 महीने के बाद क्यों बोल रहे हैं, म्हणून हा जो प्रश्न आहे हे सातत्यानं आमचे नेते राहुल गांधीची ही भूमिका मांडतात आहे. मग लोकसभेत असतील, जिथं जिथं संधी मिळाली तिथं तिथं ही भूमिका मांडतात. सातत्यानं आमचा हा प्रयत्न चालू आहे की या माध्यमातून एक जनजागृती व्हावी. मतदानाचा अधिकार ज्या पद्धतीनं चोरला चाललेला आहे, डाका टाकला चाललेला आहे याची माहिती सातत्यानं लोकांमध्ये व्हावी आणि मग ह्या मोमेंटला मोठं करून, कारण की आम्हाला काँग्रेसला सवय आहे, आम्ही 150 वर्षाच्या पलीकडे या देशावर साम्राज्य करणाऱ्या इंग्रजाच्या विरोधातही आम्ही याच पद्धतीचं मोहीम करून करून मग त्याला मोठा स्फोट झाला आणि इंग्रजाला देश सोडून पळावं लागलं. आणि म्हणून या पद्धतीचं ही जी आत्मघाती व्यवस्था लोकशाहीवर निर्माण झालेली आहे नरेंद्र मोदीच्या सरकारच्या रूपानं आणि निवडणूक आयोगाच्या रूपानं, त्याबद्दलची एक जनजागृती करण्याचं आणि याच्यामध्ये सगळ्यांचंच, कारण की प्रत्येकाला वाटतं की माझ्या मतानं माझं सरकार व्हावं. पण आज मला महाराष्ट्रातलं आपण उदाहरण पाहिलं की आज जे फडणवीसांचं सरकार आहे, कुठलाही उत्सव लोकांमध्ये नव्हता, कुठलाही लोकांनी आनंद व्यक्त केला नाही, कारण की हे सरकार जनतेच्या मनातलं नव्हतं, मतातलं नव्हतं. हे तर सातत्यानं आम्ही पाहतोय. त्याच्यामुळे या पद्धतीची एक जनजागृती करणं, कारण की जेव्हा जेव्हा निवडणूक आयोगाकडे आम्ही जातो आहे तेव्हा तेव्हा निवडणूक आयोग या पद्धतीचा कुठला ना कुठला मार्ग काढतो आहे. का लपवत आहे माहिती, का देत नाही, का 45 दिवसात दिसतं. आता एखादा उमेदवाराला कोर्टात जायचं आहे, त्याला सगळी माहिती गोळावेळा करता करता 15-20 त्याच्यात 25 दिवस चालले जातात आणि त्यांनी सांगितलं की 45 दिवसात करा, तर ते डिस्ट्रॉय झालं तर कोर्ट काय करणार त्याच्यात? माहिती लपवण्याची कारणं काय? आणि म्हणून आमचा मुद्दा याच्यामध्ये की ही लोकांपर्यंत सातत्यानं मोमेंट उभी करायची आणि एक दिवस याचा स्फोट होणार आहे आणि लवकरच होणार. एक वेगळा प्रश्न आहे. आता इलेक्शन येणार आहे, त्याच्यात महाविकास आघाडीमधून काँग्रेस, शिवसेना आणि एनसीपी एकत्र लढणार आहे, एक कसा एक्सटेंड करणार? स्थानिक पातळीवर जे काही कार्यकर्ते निर्णय करतील त्याप्रमाणे तिन्ही पक्षाचे नेते त्यापदी करतील. प्रत्येकाने, उद्धवजींनी तेच बोलले आहे, शरद पवारजी तेच बोललेले आहेत, आमच्याकडूनही तेच आहे. जे काही स्थानिक पातळीवर निर्णय होतील आमच्या महाविकास आघाडीमध्ये, कारण की ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांचे जे निर्णय असतील ते आम्हाला सगळ्यांना मान्य. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या नेत्यांची बैठक घेतलेली, त्या बैठकीमध्ये 151 म्हणजे ज्या जागा आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या स्वबळावर काढण्याची तयारी करण्याच्या आदेश उद्धव ठाकरे. बरोबर आहे, मी तेच सांगितलं. ते जे सांगतात तेच मी सांगितलं, मी काही दुसरं काही सांगितलं.
तुम्ही म्हणाले की फडणवीस सरकारने कुठले उत्सव ठरले साजरा केला नाही. आता 11 वर्ष झाले तर महाउत्सव साजरा करत देशभर साजरा करतात. तुम्ही त्यावेळेस खासदार होता, तुम्हाला माहिती आहे आणि ते म्हणतात की आम्ही एवढा विकास केला आहे की आमच्या आता आर्थिकदृष्ट्या आम्ही 3ऱ्या क्रमांकावर. बरोबर आहे. देशामध्ये नव्हे तर जगामध्ये भाजप या आर्थिकदृष्ट्या मजबूत झालेला पक्ष झालेला आहे. त्यांनी बरोबर म्हटलेलं आहे. पण या देशामध्ये लोक दहशतीत आहे. या देशामध्ये अजूनही लोकांना खायला 2 टाईमचं मिळत नाही. शिकलेल्या मुलामुलींची अवस्था गंभीर आहे. शेतकरी रोज आत्महत्या करताय. त्याला हे विकास मानत असतील तर ठीक आहे. हे झालं बरोबर आहे. तुम्ही म्हणतात नाही आर्थिक शक्ती झाली, बरोबर आहे. भाजप झालीच आहे. चिवडा पार्टी आता बिर्याणी पार्टीवर आली. 25 जून हा आपत्कालीन दिवस म्हणून पाळला जात आहे, काळा दिवस म्हणून भाजप पाळत आहे. तुम्ही कसं बघताय? आता त्यांनी स्वातंत्र्य सेनेचा दर्जाच देऊन टाकलेला आहे. त्याच्यावर काय बोलणार आता? ठीक आहे, त्याच्यावर आता मला काही प्रतिक्रिया नाही. योग्य वेळेस त्याचं परफेक्ट उत्तर आम्ही नाना, काँग्रेसचे काही कार्यकर्ते खासगीत सांगतात की प्रदेशाध्यक्ष पद जे सपकाळांना मिळालेले आहे, आणखी योग्य प्रदेशाध्यक्ष हवे होते असे ते खासगीत सांगतात. एक बघा की आमचे आता अध्यक्ष जे झालेले आहेत ठीक आहे, आता नवीन आहेत. आता जवळपास त्यांनाही 6 महिने झाले. हे आता राज्याचा दौरा करतात आहे. थोडा कळू द्या, त्यांना काम करू द्या. आत्तापासून कोणी कार्यकर्त्यांनी डिस्टर्ब होऊ नये. आणि काँग्रेसला मानणारा महाराष्ट्रामध्ये मोठा वर्ग आहे. आणि तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये चांगले निकाल हे काँग्रेस पक्षाच्या बाजूने येतील. कार्यकारिणी अजून झाली नाही. लोकल बॉडीचे इलेक्शन आहे. मी आपल्याला माहीत असेल, मी सध्या भंडारा गोंदियातच आहोत. सध्या आम्ही चिल्लर लोक आहोत. आणि ठोक माणूस आहे आमच्याकडे एक दलाल. विमानात घोटाळा मला तर पुढं आम्ही करणार आहोत त्याच्यावरही. त्याच्या अहमदाबादमध्ये झालेला विमानाचं जे दुर्घटना 11-12 जो ऑडिट पॅरा आलेला आहे विमान एअर इंडियाचा, त्याच्यात नाव आहे या घोटाळेबाजांचा. बरोबर आहे ना? त्याच्यात ते घोटाळेबाज होता तिकडे गेलेत. ते घोटाळेबाज इकडे का तिकडे हा विषय आहेच ना. हा राहणारच आहे. तुमच्याकडनं आमच्याकडं नाही. आता तुम्ही सगळं खाजगीकरणच करायला निघालेला आहात. तर आता तुम्हाला पूर्ण मोनोपोलीच खाजगी लोकांना द्यायची असेल आणि ग्राहकांना लुटायचं असेल या नरेंद्र मोदीच्या सरकारला, हा आमच्या तुमच्याकडं नाही. एअर इंडिया सरकारचं होतं, मग ते खातं का बंद करत नाही? सिव्हिल एव्हिएशन खातं बंद करून टाकावं ना मोदीच्या सरकारनं. मोदींनी मला म्हटलं होतं, मी ओबीसीचं मंत्रालय उघडा म्हणून सांगितलं होतं. ते म्हणाले की प्रशासकीय खर्च वाढवता का? मग आता सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंटचं काम काय? विकलं ना एअर इंडिया तुम्ही, मग काय काम आहे? आमच्याकडनं तुमच्याकडे काय सांगताय? मग ते विमान तपासून घ्यायला पाहिजे ना. लोकांच्या जीविताशी खेळायला निघाले तुम्ही. आणि ज्यांनी घोटाळा केला, ज्याचा 11-12 एजीचा ऑडिट पॅरा आला, तो तुमचा आता मंडी लावून बसलेला आहे ना. म्हणजे तुमच्याकडे आला का झाला तो शुद्ध. आता झाला ना ते नाशिकचा सलीम कुत्ताचा माणूस. सलीम कुत्ताचा माणूस यायलाच सांगितलं होतं विधानसभेत. हे माझेच मित्र बोलत होते विधानसभेत, आतंकवादी आहे म्हणून तो. आता त्याला मंडी लावून बसले. असं आहे भाजप. त्याच्यामुळे आमच्याकडनं तुमच्याकडे सांगायला त्यांना आता काही जागाच नाही राहिलेली आहे. जो आतंकवादी असेल, ज्याला तुम्ही जाहीर केलं, गृहमंत्री म्हणून जाहीर केलं, त्याला तुमच्या भाजपमध्ये घेतला. आता त्याच्यापेक्षा काय तुमच्या पक्षाच्या बद्दल आता काही बोलायला कारणच नाही. लोक समजतात. त्यामुळे आमच्याकडं नाही, तुमचा दुर्घटनेची जबाबदारी घ्या. आम्ही राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि आर पाटलाचा राजीनामा घेतला होता 26/11 तुम्ही झाले होते. हेच मोदीजी आले होते तिथं ताज हॉटेलच्या समोर, तिथं प्रेस करत होते. आम्ही घेतला. तुम्ही काय घेत नाही जबाबदारी. ते ॲक्सिडेंट आहे म्हणून सांगतात. हे तुमचा ॲक्सिडेंट आहे. अरे मग तुम्ही मंत्री आहात ना. पहलगाममध्ये झालेली घटना, तुम्ही गृहमंत्री आहेत ना, का नाही घेत जबाबदारी? तुम्ही प्रधानमंत्री आहात, का नाही घेत जबाबदारी? फक्त रेल्वेला हिरव्या झेंडे दाखवायचंच काम आहे का प्रधानमंत्र्याचं? जबाबदाऱ्या घ्या ना. हे तर रोजचंच काम आहे. रस्ते बनणं, रेल्वे बनवणं हे कामच आहे. हे प्रोसिजर आहे. त्याला काही हिरवी झेंडी एवढं प्रधानमंत्र्याला काम आहे?
त्यामुळे जबाबदारी घ्या. नसाल घेतलं मग काय आता हे मशीनमध्ये आणि हे निवडणूक आयोग आणि हे सगळे कार्यक्रम करूनच तुम्ही सत्तेत राहणार ना, याचा भडका होणार. हो, शरद पवार बोलले की हिंदीची सक्ती नको, पण देशात 55 ते 60% लोक आजही हिंदी बोलतात, त्यामुळे एका प्रकारे त्यांचं समर्थन वाटतं. मुद्दा तो नाही आहे. हे काही हिंदी बोलायला आता आमच्या गोंदियामध्ये हिंदीच बोलतात, अनेक भागामध्ये महाराष्ट्रामध्ये हिंदी बोलतात, तर हिंदीवाल्यांना हाकलणार आहे महाराष्ट्रातून. मुद्दा तो नाही आहे, मॅच फिक्सिंग आहे. मी काल पण सांगितलं, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेची मॅच फिक्सिंग आहे. महाराष्ट्रातले मूळ प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी टाटा म्हणतोय ताज 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये बसायचं, मीडियाला तिकडे बोलवायचं, त्याच्यामधून दिवसभर ते चालवायचं आणि मग या पद्धतीचं एक सर्क्युलर काढायचं आणि त्यावरच चर्चा, हिंदी मराठीची चर्चा करायची. का शेतकऱ्याचे प्रश्न संपलेत महाराष्ट्रात? मुंबई रोज डुबते त्याचे प्रश्न संपलेत, बेरोजगारांचे प्रश्न संपलेत, महागाई प्रश्न संपलेत. फक्त जनतेचे मुद्दे डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीचं हा खेळ महाराष्ट्राला बदनाम करण्याचं पाप हे लोक करतात आहे. त्यामुळे शाळा खोल्या नाहीत महाराष्ट्रामध्ये पोरांना बसायला. फडणवीस गुरुजी गेले होते पोरांना शाळेमध्ये शिकवायला. शाळा खोल्या नाही आहेत महाराष्ट्रात, झाडाखाली बसतात, गाईच्या कोठ्यात बसतात पोरं. गरिबाच्या पोरांसाठी शिक्षण राहिलं नाही. त्यामुळे हे सगळे मुद्दे हिंदी मराठी हे सगळे आता बंद करा. महाराष्ट्राचे जे काही जनतेचे बेहाल आहेत, अवकाळी पावसाचे पैसे दिले नाहीत अजूनपर्यंत, धान्य घेतलं यांच्या केंद्रावर अजूनपर्यंत पैसे मिळाले नाही 1 वर्षापासून, त्याचं काही घेणं देणं नाही. गावामध्ये गड्डे पडले आणि नागपुरामध्ये सिमेंट खोदून सिमेंटचे रस्ते बांधले जातात. 80 वर्ष चालणार म्हणले गडकरी साहेब. 80 वर्ष का, 6 महिन्यात तर गड्डे पडले, क्रॅक पडले, त्याला खोदा आणि लोकांच्या घरात पाणी टाका. पटोले साहेब, नागपूर शहरामध्ये इमारती म्हणजे उंच अशा इमारती 34-35 माळे असं इमारती बनत आहे. आता आमच्या बाजूलाच इमारत बनत आहे, त्याला तुम्ही कशा प्रकारे बघता? एक बघा, आता अहमदाबादमध्ये विमान जे क्रॅश झालं त्याच्यामध्ये एक मुद्दा पुन्हा आला त्यासमोर, की हे जे विमान एरिया जो असतो त्याच्यामध्ये उंच इमारती आणि त्याचे मूळ कारण ॲक्सिडेंटचे ते पण ठरतात. अशा पद्धतीची घटना तिथं समोर आहे. इमारती किती उंचीच्या राहाव्यात, भविष्यामध्ये त्याच्या पर्यावरणावर आणि जनतेच्या रोजचे जीवन प्रवास जो आहे त्याच्यावर कुठलाही फरक पडू नये याची काळजी घेऊनच हा एक प्लॅन तयार केला पाहिजे. पण बिल्डर पण आता त्यांचेच आहेत. तुमच्या घराच्या बाजूचा बिल्डर त्यांचाच असेल, नेत्यांचे पैसे त्याच्यामध्ये सहभागी आहेत असं लोक चर्चा करतात नागपूरचे. मला माहिती आहे ना, मी तर गावातला खेड्यातला माणूस आहे, शेतकरी माणूस आहे, पण इथं अशी चर्चा करतात, ऐकायला मिळतं कधी कधी. म्हणून ते तुम्हीच विचारला म्हणून सांगितलं. म्हणून त्यांच्या पैसे त्याचं गुंतले म्हणून जास्त प्रॉफिट कमवण्यासाठी गगनचुंबी इमारत बांधायचं आणि जनतेच्या जीवनाशी खेळायचं हे चाललं असेल तर हे पाप आहे. एक भंडाऱ्यामध्ये अशी बातमी आल्या की काँग्रेस आणि शिंदे सेनेने हातमिळवणी केली आहे, ते दुग्ध संघाची निवडणूक. बघा, सहकारामध्ये पक्षाचा सिम्बॉल नसतो. त्यामुळे त्याच्यावर मला असं वाटतं की आता भोंडेकर आम्हीच निर्माण केलेले आहेत, त्यामुळे त्यांना वाटलं की माझ्याबरोबर राहावं सहकारात, तर राहिले. त्याला काही ते काही शिवसेना काँग्रेसची युती नाही आहे. ती आमच्या तिथल्या जिल्ह्यातल्या दूध संघाला वाचवण्यासाठी, या BJP आणि प्रफुल्ल पटेलपासून वाचवण्यासाठी आम्ही दोघंही तिथं आलेलो आहोत. कारण की भंडारा जिल्हा दूध संघ हा आपल्या विदर्भातला एकमेव संघ आहे की तिथं दूध आहे. बाकी कुठंच दूध संघामध्ये दूध नाही. सगळ्यात जास्त दूध उत्पादक आमच्या जिल्ह्यामध्ये आहे. तिथं दुधाला चांगली किंमत मिळते, त्याच्यावर आमच्या जिल्ह्याच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचं रोज जीवनयापन होते आणि त्याच्यामुळे तो संघ बर्बाद नाही झाला. गोंदियाचा बंद झाला.
आता भंडाऱ्याचा एकमेव आहे तर तोही बंद करायला हे भाजपवाले आणि तो प्रफुल्ल पटेल निघालेला आहे आणि म्हणून तो संघ वाचवण्यासाठी आम्ही जिल्ह्यातले सगळेजण एकत्रित आले. काँग्रेसचे स्थानिक निवडणुकीच्या आधी प्रेस घेणार आहे कारण जिल्हा परिषदेच्या शाळा सगळ्या अदानीच्या गटात आता आणि मनपाच्या शाळा हे सुद्धा त्याला वेगळी प्रेस 2 मिनिटं, मी आता या 4 महिन्यात दर आठवड्यातच प्रेस घेणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.